नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण बघणार आहोत अपान वायू. मित्रांनो, जसा अपान वायू शारीरिक कार्य करतो तसं मानसिक पण कार्य करतो. वात पित्त कफचे जे पाच उपप्रकार आहेत ते उपप्रकार शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींवर काम करतात हे आयुर्वेद सांगतं. तर अपान वायू काय आहे? बेंबीपासून खालच्या भागामध्ये ज्या पण गोष्टी होतात त्या अपान वायू निगडीत असतात. बेंबीपासून खालचा भाग म्हणजे मूत्रविसर्जन, मलविसर्जन, प्रजनन संस्था, गर्भाशया रिलेटेड काही गर्भाशया रिलेटेड गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी अपान वायू रिलेटेड आहेत. जसे शारीरिक अपान वायू रिलेटेड समस्या आहेत ना, तशा मानसिक रिलेटेड पण अपान वायू रिलेटेड गोष्टी असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर नकारात्मकता दूर करणं हे अपान वायूचं काम आहे. भीती, शंका किंवा काही लोक असे असतात ज्या जुने आठवणी ज्या आहेत ना त्या आठवणींना धरून बसलेले असतात की हा व्यक्ती गेला म्हणून माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनात असं झालं म्हणून प्रॉब्लेम आहे, ॲक्सिडेंट झाला म्हणून प्रॉब्लेम आहे, हे झालं म्हणून प्रॉब्लेम आहे, तो हरून बसलेला असतात. परंतु दुःख, ताण, तणाव या गोष्टींना सोडून, जुन्या आठवणींना सोडून नवीन गोष्टींकडं वाटचाल करण्याचं काम जे आहे ते अपान वायूमुळे शक्य होतं. म्हणून शरीरामध्ये डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. पंचकर्म ही पूर्ण कन्सेप्ट जी आहे ना ते डिटॉक्सवर फोकस करते. शरीरामधला डिटॉक्स जर आपण पूर्णपणे डिटॉक्स जर बॉडी झालेली असेल तर अपान वायू स्थिर राहतो आणि मनामध्ये खूप चांगल्या गोष्टी, आत्मविश्वास वगैरे वाढतो. अपान वायूचं मूलाधार चक्राशी संबंध आहे आणि ज्या व्यक्तीला मूलाधार चक्र स्वतःचं जागृत करायचं आहे त्या व्यक्तीला डिटॉक्स करणं हे खूप गरजेचं आहे. जर त्यांनी बॉडी डिटॉक्स करून जर मूलाधार चक्र, ध्यानधारणा ह्या रिलेटेड काम केलं तर ते जे कार्य आहे ते लवकर सिद्धीत जातं. अपान वायूचं असंतुलन असेल तर काय प्रॉब्लेम होतो? बद्धकोष्ठता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि बद्धकोष्ठतेमुळे लोकांच्या वैचारिक याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. जुने लोक म्हणायचे आपले, काय तुझं डोकं चालत नाही, तुझं सुचत नाही, काय बद्धकोष्ठता आहे का, पोट साफ झाल्यानं वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मूत्राशयाचे जे आजार आहेत किंवा अपचनाचे जे आजार आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, गर्भाशयाची ज्या समस्या आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अपान वायूच्या असंतुलनामुळे तयार होतात. खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्या पिशवीमध्ये त्यांना गर्भ राहत नाही किंवा पुरुषांमध्ये स्पर्मची काउंट कमी असतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अपान वायूच्या अस्थिरतेमुळे होतात. आता महत्त्वाचा विषय काय आहे? मग अपान वायूमुळे शारीरिक मानसिक प्रॉब्लेम होतात, ठीक आहे, पण अपान वायू स्थिर राहण्यासाठी काय करायला पाहिजे? तर अपान वायू स्थिर ठेवण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिलं काय आहे तर पंचकर्म, डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स होणं खूप गरजेचं आहे. दुसरं काय आहे तर आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण एक चूर्ण असं आहे जे अपान वायूला स्थिर ठेवण्यासाठी काय करतं? मदत करतं. संतुलित ठेवण्यासाठी काय करतं तर मदत करतं. आणि योगासनांमध्ये कपालभाती, काही योगासनं असे आहेत जे अपान वायूला संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. तर मित्रांनो, ज्या व्यक्तीचा अपान वायू खराब आहे, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका, भीती, काही करण्याची इच्छा नाही आहे किंवा नवीन काही गोष्टींवर त्याचा फोकस जात नाही आहे, जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवून हा रडतोय, हसतोय, अशा जर काही गोष्टी होत असतील तर कपालभाती, त्रिफळा चूर्ण आणि डिटॉक्स ह्या गोष्टींवर आपण काम करूया. अपान वायू हा स्थिर असला पाहिजे. खूप सारे लोक असे आहेत जे खूप मोठ्या धारणा करणाऱ्या का महान ऋषीमुनींकडे जर गेले आणि त्यांच्या मनामध्ये बेचैनी असेल, काहीतरी निगेटिव्ह गोष्टी जर साचलेल्या असेल तर अपान वायू शुद्धी करण्यासाठी ते ऋषीमुनी पण सांगायचे. ओशो त्यातलं एक उदाहरण आहे. आमच्याकडे एक केस आली होती. एक लेडीज होती 22 वर्षाची असताना तिच्या डोक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवाज यायचे आणि त्याच्यानंतर तिने पहिल्यांदा ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे दाखवलं. नंतर डॉक्टरने सांगितलं सायकॅट्रिकडे गेले. 22 वर्षापासून ते साधारण 42-43 वयापर्यंत त्या स्त्रीने फक्त आणि फक्त झोपेच्या गोळ्या घेतल्या. दिवसभरामध्ये ती 12-12 तास झोपून राहायची, उरलेला तास सुस्तीत राहायची. अशी तिचे वयाचे 20 वर्ष गेले. त्यानंतर ते आमच्याकडे आले. आम्ही तिला चेक केलं. अपान वायूमध्ये आम्हाला प्रॉब्लेम वाटला. आम्ही काही गोष्टींना तिला ट्रीटमेंट दिली. ट्रीटमेंट दिल्यानंतर 16व्या-17व्या दिवशी त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये जे आवाज येत होते ते बंद झाले. सायकोलॉजिकली कारणं जे आहेत ते फिजिकली ट्रीटमेंटनी सॉल्व्ह होतात हे आयुर्वेद सांगतं.
वाईट त्याचं वाटत नाही, वाईट याचं वाटतं की आज ती लेडी जी आहे ती खानावळ चालवते, जेवढा स्वयंपाक ती विकते काय, आणि काही स्वयंपाक ही वृद्धाश्रमामध्ये आणि लहान मुलांसाठी ती बाजूला ठेवते आणि त्यांना देते, त्यांचं पोट भरते. मित्रांनो, अशा स्त्रीला ॲलोपॅथीच्या सायकॅट्रिकने 20-22 वर्ष फक्त झोपवून ठेवलं. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आयुर्वेद हे जसं शारीरिक गोष्टींवर काम करतं तसं मानसिक गोष्टींवर पण काम करतं. त्या रिलेटेड ट्रीटमेंट घ्या. सायकॅट्रिकडे गेलंच पाहिजे असं काही नाही. सायकोलॉजिकली पण ट्रीटमेंट जे आहे ते आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. अपान वायू ज्या व्यक्तीचा चांगला असतो त्या व्यक्तीचा आत्मविश्वास चांगला असतो, त्या व्यक्तीमध्ये नवीन काहीतरी गोष्ट करण्याची क्षमता चांगली असते, त्या व्यक्तीचं मूलाधार चक्र जागृत होण्याचे चान्सेस चांगले असतात. धन्यवाद.